ओबीसी समाजासाठी नेहमी लढत आलेलो आहे। मागे ज्यावेळेस 2016 नंतर 2017 पासून मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेस सगळ्यात पहिले या मराठा समाजाला विरोध करणारा मी होतो आणि त्यावेळेस मी म्हणत होतो, त्यावेळेस आपले अनेक ओबीसी बांधव, अनेक कुणबी बांधव त्या मराठा समाजाच्या, सकल मराठा समाजाच्या आंदोलनात गेले होते। त्यावेळेस मी सगळ्यांना सांगत होतो की या मराठा समाजाला शेवटी हे आरक्षण आपल्या पोटावरचा हिस्सा घेणार आहे, आपल्या हाताचा घास घिसकणार आहे। त्यावेळेस कोणी माझा विश्वास केला नाही आणि सातत्याने या सगळ्या विषयाचा जर विरोध कोणी करतात, मी सातत्याने बबलू गटांना माहित आहे, अमरभाऊ वराडेंना माहित आहे, ठाकरेजींना माहित आहे, विजयभाऊ वडेट्टीवारांना माहित आहे। आणि ज्यावेळेस जरांगे पाटील पहिल्यांदा आंदोलन केलं त्यावेळेस मी ही ठाम भूमिका घेतली होती, मीडिया समोर सर्व चॅनल मध्ये सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळवू देणार नाही, काही झालं तरी। मग त्यानंतर त्यांनी सुरुवात केलं, पहिले मराठ्यांनी सुरुवात केली की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, आम्हाला त्याचा विरोध नव्हता। आम्हाला मराठ्यांना वेगळं आरक्षण मिळालं असतं त्याचा बिलकुल विरोध नव्हता। पण ओबीसीच्या हिस्स्यात 27% ओबीसी आरक्षणामध्ये 1% ने पाव टक्काही आम्हाला कोणाला हिस्सेदार करायचं नव्हतं। त्यानंतर या मराठ्यांनी सुरू केलं की मराठ्यांना सरसकट कुणबीचे सर्टिफिकेट द्या किंवा मराठ्यांना सरसकट तुम्ही ओबीसी मध्ये आरक्षण द्या, याचा विरोध पहिल्या दिवसापासून। ज्यावेळेस जरांगे पाटील आता मुंबईचं आंदोलन सुरू केलं त्यावेळेस सगळ्यात पहिला विरोध करणारा, मीडिया चॅनलवर त्याचा विरोध करणारा मीच होतो।